वीण दोघांतलीही तुटेना आजच्या भागाचा सविस्तर सलग रिव्ह्यू. हॅलो मित्रांनो, वीण दोघांतलीही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला प्रचंड ड्रामा आणि मल्लिकाचे नवे कारस्थान पाहायला मिळाले. आजच्या भागाची सुरुवात मल्लिका आणि मंदाकिनीच्या फोन कॉलने होते. मंदाकिनी पडल्याचे समजतात मल्लिका लगेच फोन लावते आणि चौकशी करते. मंदाकिनी नेहमीप्रमाणे आपलं पुराण लावते की तुमच्या मुलीने म्हणजेच अधीराने मला पाडलं. यावर मल्लिका अधीराची कान उघडणी करत मंदाकिनीला सांगते की अहो काळजी करू नका, पण अधीरा तशीच आहे. तिला राग आला की ती ढकलून देते. लहान असताना तिने अप्पीला टेबलावरून ढकलून दिलं होतं आणि अंशूसोबत भांडण झाल्यावर ती अशीच करायची. मी तिच्या वतीने माफी मागते. त्यावर मंदाकिनी वैतागून बोलते, तुमची मुलगी 2 वेळेचं जेवण देईल तर ना, किचनमध्ये काम कोण करणार? तिला फक्त ऑर्डर सोडायला येतात. त्यावर मल्लिका तिची काळजी घ्यायला सांगते आणि पुढे म्हणते, तुम्हाला काळजी घ्यायची आहे ना, मग तुमच्या मुलींना बोलवून घ्या ना. बोलून घ्या ना. पण सोबतच मल्लिका एक आटही घालते की ती मंदाकिनीला सांगते की एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वानंदी तिकडे आली तर तिचं आणि समरचं बोलणं झालं नाही पाहिजे, कारण की त्या दोघांमध्ये सध्या प्रेमाचं वारं आहे. समरला कळालं की स्वानंदी तिथे आली आहे तर तो लगेच तिला बोलावून घेईल. मंदाकिनी ते मान्य करते आणि फोन ठेवते. फोन ठेवल्या इकडे मल्लिकाला मात्र हसायला येत असतं. फोन ठेवल्यानंतर मंदाकिनीजवळ रोहन येतो. तो आईची विचारपूस करतो, तिला गोळ्या घेतल्या का विचारतो. पण मंदाकिनीचं पुन्हा तेच रडगाणं सुरू होतं की रोहन, तुझी बायको अशी तशी, तिने मला पाडलं. रोहन मात्र ठामपणे सांगतो, आई मी तुझं ऐकून घेणार नाही, अधीराने असं काहीही केलेलं नाही. तेवढ्यात रोहनचे बाबा बर्फ घेऊन येतात. बाबासुद्धा मंदाकिनीला समजावत आहेत की अधीराने काहीही केलेलं नाही आहे. तू उगाच तिच्यावर भलते सलते आरोप लावू नकोस. मंदाकिनी रोहनवर चिडते की तू पूर्णपणे बायकोचं ऐकतोस, तुला दिसत नाही का? तेव्हा रोहन रागाने बोलतो, आई तू नेहमी तिच्या खांद्यावर बंदूक का ठेवतेस? तिच्यावर सारखं ओरडत जाऊ नकोस. आणि तो तिथून रागाने निघून जातो. दुसरीकडे खोलीमध्ये अधीरा काळजीने फेऱ्या मारत असते. रोहन आल्यावरती त्याला विचारते की आई कशा आहेत? रोहन सांगतो की ठीक आहे, पण तो बोलतो की मी तुला सांगतो, तू तिच्याशी हुज्जत घालायला का जातेस? यावर अधीरा रोहनला गंभीरपणे समजवते, रोहन मी खरंच सांगते, मी त्यांना पाडलेलं नाही आहे आणि मी असं का करेन? पण रोहन तिला सांगतो की अगं मला माहिती आहे तू तसं नाही केलं आहे, पण आई तशीच आहे, ती या वयात बदलणार नाही, तू प्लीज समजून घे आणि तिच्याकडे जाऊ नकोस. असं बोलून रोहन चिडून निघून जातो. इकडे मल्लिका तिचा मुलगा अंशू विचारतो, मॉम तुझं नक्की काय चाललं आहे? तेव्हा मल्लिका मिश्किलपणे हसून सांगते, तुझी मॉम काय अशीच आहे का? बघ तू आता मी काय करते. त्यानंतर इकडे मंदाकिनी लगेच स्वानंदीला फोन लावते आणि रडायला लागते. स्वानंदी आधी घाबरते की बाबांना काय झालं, पण मंदाकिनी सांगते की मी घसरून पडले, अधीरानेच पाडलं. स्वानंदी आईला समजवते की आई तू काहीही काय बोलतेस, अधीरा कशी पाडेल? पण मंदाकिनी तिचं काहीही ऐकून न घेता तिला लगेच घरी यायला सांगते आणि फोन ठेवते. स्वानंदी खोलही विचार करत असते की राजवाड्यांनी एकही फोन केलेला नाही आहे, ते ऑफिसला गेले असतील. तेवढ्यात ऑफिसला गेले वगैरे असतील, तिचा फोन डिस्चार्ज असतो. पण स्वानंदी घाईघाईत लगेच निघते की आईचा फोन येऊन गेला आहे म्हणून तिला जायचं असतं. तेव्हा आजी विचारते, काय झालं नंदू? स्वानंदी सांगते की आई घसरून पडली आहे. तेव्हा आजी बोलते की काही काळजी करायची नाही आहे ना? अरे देवा, या वयात असं कसं पडले? काळजी घ्यायला हवी होती, जा तू लवकर जा. स्वानंदी आजीला बोलते की आजी माझा फोन डिस्चार्ज झाला आहे, तुम्ही राजवाड्यांना सांगाल की मी माहेरी चालले असं? आजी म्हणते, नाही बाबा, हे कबुतराचं काम मी नाही करणार, तू फोन करून सांग ना. तेवढ्यात मल्लिका तिथे धावत येते आणि नाटक करत बोलते, अहो आई तिला घाई आहे ना, मी सांगून देईल बाळा, तू जा, आईची काळजी घे. स्वानंदी जाताना बोलते की नक्की ना? तेव्हा मल्लिका बोलते की हो. तेव्हा मल्लिकाचा प्लॅन असतो की स्वानंदी आणि समरचं बोलणं होऊ द्यायचं नाही. स्वानंदी माहेरी पोचतात, आईची विचारपूस करते आणि तिला शांत राहायला सांगून आल्याचा चहा करायला जाते. बाहेर ती बाबांशी बोलते. बाबा वैतागून म्हणतात की ही बाई कधी सुधारणार आहे? ती अधीरा लाडाकोडत वाढलेली मुलगी आहे, तिला या गोष्टींची सवय नाही, हिने समजून घ्यायला हवं. मला तर वाटतं रोहन आणि अधीराने वेगळं राहायला जावं. स्वानंदी बाबांना मूळ मुद्द्यावर बोलायला सांगते की बाबा ते सोड, आज काय, आपण आजचं बोलूया. इकडे मल्लिका लगेच समरला फोन करते आणि त्याला चिथावणी देते. स्वानंदी तुला न सांगताच तिच्या माहेरी निघून गेली आहे. तिथे तेव्हा समर बोलतो की काय झालं, माहेरी गेल्या, अशा कशा गेल्या? त्यांच्या बाबांना काही झालं तर नाही ना? तेव्हा मल्लिका बोलते की नाही, बाबांनी यावेळेस त्याची आई घसरून पडल्या आहेत, त्यांनी सगळा आळ अधीरावर घातला आहे. हे ऐकून समरला वेगळंच वाटतं. तेव्हा समर बोलतो की काय? तेव्हा अधीरा तो बोलतो की ठीक आहे काकू, तू काळजी नको करू, मी तिला फोन करतो. तेव्हा मल्लिका बोलते की कर हं डॉलला, ती खूप घाबरली आहे रे.
तेव्हा समर इकडे आदिराला फोन करतो. तेव्हा आदिरा बोलते की पिंट्या दादा बघ ना, अरे तुला असं वाटतं का मी करेल, त्यांनी माझ्यावर ब्लेम लावला, मी असं करेन का? आणि त्यामुळे तेव्हा समर बोलतो की रोहन कुठे आहे? तेव्हा आदिरा बोलते की तो आत्ताच येऊन गेला आणि चिडचिड सतत आमच्या दोघांमध्ये चिडचिड होते, आत्ताही तो चिडचिड करून निघून गेला. तेव्हा समर तिला शांत करतो आणि विचारतो की मी येऊ का? तेव्हा आदिरा सांगते की नको, नंदुताई आली आहे, आता सगळं व्यवस्थित होईल. आदिराच्या या बोलण्यावरून समरला कळतं की स्वानंदी तिथे पोचली आहे. हा होता आजच्या भागाचा पूर्ण आणि सलग रिव्ह्यू. आता स्वानंदी न सांगता माहेरी गेल्यामुळे समर काय पाऊल उचलणार आणि मल्लिकाचा हा डाव कसा पुढे जाणार हे पुढील भागात पाहणे खूप उत्सुकतेचं ठरेल. तर यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या मित्रांना शेअरही करा. धन्यवाद.